सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बिगिनर्स काइंड ऑफ मेकअप लुक जो मी युजली करते जिथे पण मी जाते. आणि मला खूप कॉमेंट झाले होते की मी हा टॉपिक स्पेशली शेअर करावा. मी प्रोफेशनल नाही आहे, मी असंच इथे तिथे बघून थोडंफार जे शिकली आहे ते शिकली. आणि जे प्रोडक्ट्स माझ्याकडे आहेत, माझ्याकडे असे प्रॉपर प्रोडक्ट्स पण नाही आहेत किंवा एक्सपेन्सिव्ह असे प्रॉपर कॉन्टोर वगैरे असं काही नाही आहे. सो जे आहे त्याच्यामधून मी जो लुक करणार आहे तो मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर आज आहे न्यू इयर्स, मी रेडी होणार आहे 31st साठी. आणि असं काही प्लॅन नाही आहे, जस्ट हजबंड सोबत थोडीशी शॉपिंग होत. सो लेट्स बिगिन इनटू द व्हिडिओ. पहिले हे सिरम यूज करते मी बायोक्यूलचं डार्क स्पॉटसाठी. तर मी युजली सिरम अशी लावत नाही, पण आता थंडी आहे सो माझा फेस असा एवढा ऑइली होत नाहीये, तर मग सिरम पण लावते. आणि हे सिरम माझ्या डार्क स्पॉटसाठी खूप हेल्प करत आहे. त्याच्यानंतर मी हे यूज करणार आहे मिनिमलिस्टचं विटामिन B5 मॉइश्चरायझर. हे मी माझ्या नायकाच्या एका व्हिडिओमध्ये टाकलेलं. तर हे मॉइश्चरायझर मला खूप आवडलं. आफ्टर इमोलिन हे खूप छान आहे. ह्याला असं काही फ्रेग्रन्स नाही आहे आणि हे ऑइली स्किनसाठी खूप चांगलं आहे. इथे लिहिलं आहे की दिस इज नॉट फॉर ड्राय स्किन, हे ऑइली और कॉम्बिनेशन स्किनसाठी आहे. बिकॉज हे ना खूप लवकर अब्झॉर्ब होतं. ऑइली स्किनसाठी इट इज व्हेरी गुड. माझी स्किन ह्याच्याने खूप कमी ऑइली होते कम्पेअर टू इमोलिन. या मॉइश्चरायझरने माझी स्किन खूप कमी ऑइली होते. मला ना असा थोडासा ग्लॉसी आणि असा लुक हवा आहे. मी केस पण नीट सुकवले नाहीये, तर विचार केला की चला रेडी होताना तुमच्यासोबत पण शेअर करते. ऍक्च्युली मी ब्रेक घेतला होता, काही शूट केलं नव्हतं या वीकसाठी, बट आय वॉज लाईक की आता रेडी होतेच आहे तर बस व्हिडिओ पण. ओके, सो नेक्स्ट मला मी जसं मेन्शन केलं की मला असं ग्लोई आणि असं ग्लॉसी लुक हवा आहे, तर मी परत थोडंसं मॉइश्चरायझर घेईन आणि त्याच्यामध्ये माझं स्किन टिंट ऍड करेन. हे वाला टिंट मी यूज करते हाऊस ऑफ मेकअप. तर हे मी रिसेंटलीच घेतलं होतं, ह्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवली आहे. जेव्हा आपण मॉइश्चरायझर घेतो ना तेव्हा आपल्याला टिंट किंवा फाउंडेशन एनिथिंग खूप कमी यूज करावं लागतं, कारण की हे मॉइश्चरायझर सोबत ब्लेंड झालं ना की खूप प्रोडक्ट होऊन जातो. फोकस एवढूसच घेतलंय मी या मॉइश्चरायझर सोबत. ब्लेंड असं वाटतं की मी एवढं मॉइश्चरायझर मध्ये फुल झालंय. सो माझा प्रोडक्ट पण वाचला आणि तेवढं कव्हरेज पण मिळेल. आणि ना ब्लेंड करणं इझी होऊन जातं, स्पेशली इन विंटर्स. ड्राय होते ना स्किन, हलकासा टिंट येतो. एकदमच आय थिंक कमी झालं, बट सी थोडासा असा ब्लड इफेक्ट येतो. या टाइमला मी थोडं मॉइश्चरायझर आणि हे जास्त घेतलंय बिकॉज नेकला पण कव्हर करायचंय. नेकला तुम्ही जर नॉर्मल फाउंडेशन लावायला गेलात ना तर ते ना नीट ब्लेंड होत नाही आणि खूप प्रोडक्ट लागतं. तर मानेला मी नेहमी मॉइश्चरायझर सोबतच ब्लेंड करते, ते इझिली ब्लेंड होऊन जातं आणि प्रोडक्ट पण कमी यूज होतो. सी लगेच फरक पडतो ना, म्हणून नेहमी ना आय वुड सजेस्ट की हमेशा मानेला वगैरे मेकअप करायचा असेल तर मॉइश्चरायझर मध्ये मिक्स करून करा. ओके, सो दिस इज डन. थोडासा मस्त ब्लड फेस दिसतोय, जास्त असा हेवी नाही वाटत आहे. नेक पण आता मॅच करते. आता थोडंसं ऑइल हे शाईन जे आहे ते मॅटिफाय करायला कॉम्पॅक्ट यूज करते. सो मी फिटमीचं मेबलिनचं फिटमी कॉम्पॅक्ट यूज करते. जास्त यूज पण नाही केलंय मी, फक्त इथे नोज अँड हा पार्ट. इथेच माझं जास्त ऑइल निघतं, सो एवढं मी कव्हर करेन. आता माझे केस थोडेसे सुकायला आलेत, सो त्याला थोडं आपण लिव्ह इन मॉइश्चरायझर यूज करूया. पण त्याच्या आधी मी हात धुतले बिकॉज मेकअप वगैरे लावलेला असो, ते आणि ते प्रोडक्ट हेअरचं प्रोडक्ट मिक्स नको व्हायला. तर हेअर मॉइश्चरायझरसाठी मी हे कर्ल्स मॉइस्टचं मॉइश्चरायझर यूज करते. 2 महिने झाले असतील आणि हे मला पुरतंय. एवढा प्रोडक्ट मी यूज करते. कंडिशनर सारखं लावायचंय. जेव्हापासून मी कर्ल केले माझे केस थोडेसे ड्राय झालेले, म्हणून मग तेव्हापासून मी हा प्रोडक्ट यूज करायला लागली आहे. आणि मी असे फार्मसी प्रोडक्ट्स यूज करत राहणार आहे बिकॉज ते जास्त असं मला वाटतं की इफेक्टिव्ह असतात प्लस अफोर्डेबल असतात. आणि तुम्ही पण सांगा मला कॉमेंटमध्ये की तुम्हाला असे फार्मसी प्रोडक्ट्समध्ये इंटरेस्ट आहे का. सो मी थोडंसं एक्सपेरिमेंट करेन आणि तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करेन जसं मी ह्याचं केलं. अँड फार्मसी प्रोडक्ट्स आय डोंट थिंक कोणते स्पॉन्सर्ड असतात, सो इट विल बी अ जेन्युइन रिव्ह्यू. आता आयब्रो
चा टर्न आहे. आयब्रोसाठी मी यूज करते द ब्राउ एडिशन. ह्याचा ब्रँड आय डोंट नो, पूर्ण ह्याच्यातून निघालेला आहे, बट मी लिंक टाकीन डिस्क्रिप्शनमध्ये. हाफ अँड हाफ, राईट, हाफ अँड हाफ ब्रँड. मी मिंत्रावरनं हा घेतला होता. हा मस्त आहे. हे 2 शेड्स मी यूज करते. हे वॅक्स आहे, आपल्या आयब्रोजला असं असं ठेवतात ना, एकदम आहे, तुम्हाला कळालंच असेल. आधी मी, सॉरी फॉर द अँगल, मी आधी अशी आउटलाईन करून घेते. 31st आहे, मी माझ्या आयब्रोज सुद्धा केलेले नाहीये. सी लगेच असा फरक पडतो ना फेसमध्ये. आणि हा ब्रश, आता ह्याच्यासोबत पण ब्रश येतो, बट मला आता थोडं मेकअप करते, हा ब्रश यूज करायचा मन झालं. ओके, सो आयब्रोज आर डन. थोडेशी इथे तिथे झाले, त्याला मी नंतर करेक्ट करेन, बिकॉज ह्याच्यामध्ये बघून मी करते ना. इट्स टाइम फॉर ब्लश. सो ब्लश साठी मी यूज करते मार्सचं कवर एंजल्स ऑल इन वन पॅलेट. हे मला PR मध्ये मिळालं होतं. सो ह्याचा मी हा शेड यूज करते, बिकॉज आता मी पावडर लावलं, सो लिक्विडवालं मी यूज केलं तर ते ब्लेंड नाही होणार. मी नेहमी ब्लश असं हाय पॉइंटला लावते, बिकॉज मला असं इथे गाल असे पिंक पिंक असे नाही आवडत. मला स्ट्रक्चर्ड असा फेस आवडतो. मॉर्निंगसाठी इट इज ओके, स्पेशली वेन यू वेअर व्हाईट और कलरफुल येल्लो, पिंक वगैरे. बट ब्लॅकसाठी कधीच इथे नका लावू. आणि नेहमी ऑरेंजी कलर यूज करा फॉर ब्लॅक, पिंकच्या ऐवजी. पिंक ना हे येल्लो, पिंक, व्हाईट अशा टोन्स, ब्लू अशा टोन्सवरती जातं. ब्राऊन आणि रेड और ऑरेंज वॉर्म टोन्ससाठी हा कलर सूट करतो. इथे दुखतंय, पिंपल आलाय तर त्याला सोडून लावते. सो हे असं मिनिमलच मला छान वाटतं, जास्त मला नाही आवडत. तर नेक्स्ट इज आय शॅडो. सो आय शॅडोसाठी हे मी मार्सचंच आय शॅडो पॅलेट आहे. मी नूड टोन्स, वॉर्म टोन्स, ब्राऊन टोन्सचे आय शॅडो पॅलेट घेते. सो त्याच्यामध्ये ग्लिटर पण असतं आणि ब्राऊन टोन्स पण असतात. सो हा वाला जो लाईट ब्राऊन शेड आहे, हा मी आधी फुल आईजला लावून घेते. मी युजली बोटानेच लावते, बट आज थोडं. आणि नेहमी ना आय शॅडो असं बाहेर फेका असं. मी हा डार्क ब्राऊन घेणार आहे, जो मी फक्त आउटर कॉर्नर्सला लावेन. आउटर कॉर्नर्सला फक्त इथे असं डॅप करायचं आणि मग हे वरतून असं न्यायचं अँड देन बाहेर. मी तर असे आईज बंद करूनच ब्लेंड झालेलं आहे. आय होप सो. त्याच्यानंतर हा जो लाईट शेड आहे, हा मी इथे लावेन फक्त इनर कॉर्नर्सला. आणि मग बेस्ट इज की कोणताही ग्लिटर घ्या आणि तो इथे मध्ये डॅप करा. आता मी हाताने नाही करत आहे, मी ब्रशनेच करेन, हावाला यूज करेन. फक्त असं एक डॅप करते. किती प्रिटी वाटतंय. तुम्ही पण हेच बोला, कारण की मला वाटतंय. आपण एवढं असं कटक्रीज वगैरे करत नाहीये, म्हणून मी इथे ग्लिटर लावायला अवॉइड करते, नाही तर ना ते डोळे खूप असं ग्लिटरी वाटतात. ओके, ह्याच्यानंतर मला ना माझ्या एका फ्रेंडने सांगलेलं, कलिगने, की हा जो शिमर ब्राऊन आहे ना तो असं खाली लावायचा. बट आता मी नाही लावते, बिकॉज उद्या मला एका ट्रिपला जायचं आहे, तो गेला पाहिजे ब्राऊन कलर. मला असं डोळ्याखाली काळा नाही आवडत. आता आपण लायनर लावूया. आयलायनर लॅक्मेचा आहे आणि आता मी फुल आईजला आयलायनर नाही लावणार आहे, बिकॉज ते मला आता ओल्ड फॅशन वाटायला लागले. मला असे फॉक्स टाईप असे असतात ना, आय डोंट नो, असंच बोलतात त्याला. सो इथून मी ही अशी लाईन ड्रॉ करणार. ओके, आणि मग ह्याला इथे टच करणार. दॅट्स इट.
आणि त्याला मध्ये फिल करायचं. आता मी एकाच ह्याला लावणार आहे, इथे मला हिम्मत नाही आहे कॅमेरासमोर. आणि त्याला फक्त असं फिल करायचं. माझ्या लॅशेसमुळे ना हां हे असं, दॅट्स इट. आता या आईजला मी लावून येते मिररमध्ये. इथे थोडंसं मोठं लागलं बट ठीक आहे, आय एम फाईन. आणि लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही आय शॅडो यूज करतात, मेक शुअर की तुम्ही मस्काराशिवाय नाही बाहेर पडत आहात, बिकॉज तो आय शॅडो आपल्या लॅशेसवरती पडतो आणि मग ते ना वाईट दिसतात. आणि जोपर्यंत आपले लॅशेस असे एकदम ब्लॅक नाही दिसत ना, तो असा फील नाही येत, ते डोळे कम्प्लीट नाही वाटत. तर हा मी मस्कारा मार्सचाच यूज करते. माझ्याकडे सगळे प्रोडक्ट मार्सचेच आहेत. मी मेकअप जास्त यूज करत नाही, सो मी अवॉइड करते त्याच्यावरती स्पेंड करायला. बट कधीतरी करावा लागतो, म्हणून मग मार्स मला चांगला वाटतो. मस्कारा लागलेला आहे. मला हा आवडतो मस्कारा. थोडंसं प्रोडक्ट जास्त लागलं जातं, बट ठीक आहे, ते होऊन जातं नंतर ठीक. आता इकडे मी दाखवते. त्यानंतर सेम शिमर जी मी इथे लावली होती तीच मी घेईन थोडीशी या ब्रशवर आणि ओके डन. माझे लिप्स आता थंडीमध्ये खूप ड्राय होतात, म्हणून मी हे लिप बाम यूज करते. हे बायोक्यूलचं आहे, मस्त लिप बाम आहे हे. मी आधी लनेज यूज करायची, बट मला हे PR मध्ये मिळालेलं अँड दिस इज व्हेरी नाईस. लनेजपेक्षा खूप स्वस्त आहे, बट सेम काम करतं. लिप बाम आणि त्याच्यावरती मृचा ब्युटी. आता मी पूर्ण ब्लॅक घातलाय, आय मेकअप वगैरे पण केलाय, सो मी लाईट हे करेन लिपस्टिक. आपण नोज कॉन्टोरिंग नाही केलं, सो कॉन्टोरिंगसाठी हा माझ्याकडे एक पॅलेट आहे. सो मुंबई शेडमध्ये मार्सचाच आहे. ह्याच्यामधून हा वाला जो शेड आहे तो घेऊन, माझं नाक थोडंसं वाकडं आहे, तुम्हाला कळणार नाही, कळेल आय थिंक आहे, बट तर मी युजली करायची नाही, आय एम नॉट इन्सिक्युअर. बट आता मी जेव्हा हे फर्स्ट टाइम केलं, मला हे आवडलं. सी लगेचच दिसते फरक, एक शॅडो अशी क्रिएट होते. ह्याच्यानंतर ह्याला थोडं पुसून मी हे जे हायलायटर आहे ते घेऊन जस्ट अँड देन हे थोडंसं हाताने घेऊन इथे आयब्रोच्या आर्चवरती. नेक्स्ट इज लिपस्टिक. ही मृचा ब्युटीची आहे. तर ही लिप बामवरती ना सुकून जाते आणि मग लिप्स अशी पण ही लिपस्टिक ड्राय नाही करत, बट मला विंटर्समध्ये मी सगळ्या लिपस्टिक्सच्या खाली लिप बाम लावते. मी ग्लॉस लावला पाहिजे का? नको. तोपर्यंत लिपस्टिक सुकते, काळोख पण होत आला, तोपर्यंत आपण केस विंचून घेऊ. मी ब्लो ड्राय नाही करणार आहे, नॅचरली सुकू देणार आहे केसांना. जेव्हा केस थोडेसे सुकत आले ना, मी अगोदर पण कोंब करते, नंतर पण, त्याने माझे केस फ्रिझी नाही होत. बट मी असं पकडते आणि मग कोंब करते हळूहळू, म्हणजे इथे प्रेशर नाही येत आणि स्कॅल्प पासून केस ब्रेक नाही होत. तर केस 80% सुकलेले आहेत, फक्त मागचे थोडेसे बाकी आहेत, बट ते होतच. तर आता मी यूज करणार आहे हेअर सिरम, विच इज फ्रॉम लव्ह ब्युटी अँड प्लॅनेट. लॅव्हेंडर फ्रिज कंट्रोल सिरम आहे. जस्ट एकच पंप घेतलाय. ओके, सो दिस इज माय फायनल लुक इन नॅचरल लाइटिंग. हा आय मेकअप आहे. नोजचं पण झालंय, लिप्स पण ऑलमोस्ट सुकायला आलेले आहेत. आणि दिस इज माय आउटफिट दाखवते आता. तर हा आउटफिट आहे सवानामधून. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. अँड व्हेरी कम्फर्टेबल, खूप असं एकदम इझी गोईंग आहे.
या दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. लेट मी नो तुम्हाला हा लुक कसा वाटला आणि हा ड्रेस. दिस इज माय न्यू इयर इव्ह आउटफिट. सो हॅपी न्यू इयर टू एव्हरी वन. आय होप की मी न्यू इयरमध्ये तुम्हाला चांगले आणि जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज देईन. सो डू विश मी लक एज वेल अँड कीप सपोर्टिंग, कीप लविंग. बाय बाय.